नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीची राष्ट्रीय तपास संस्थांनी नाकाबंदी करण्यास सुरुवात केली आहे. दाऊदच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी डी कंपनीच्या हस्तकांची एनआयए कडून चौकशी करण्यात आली आहे. दाऊद इब्राहिमचा खास हस्तक छोटा गँगस्टर शकीलच्या मेहुण्याला एनआयएनं चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. एनआयएच्या या कारवाईमुळे मुंबईतील डी गँगला जोरदार हादरा बसलाय. एनआयएची धडाकेबाज कारवाई. एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी. टेरर फंडिंगच्या नेटवर्कचा शोध. सोमवारी एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं मुंबईत एकापाठोपाठ एक छापसत्र सुरू केलं होतं. एनआयएच्या या कारवाईमुळे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीचं अक्षरशः धाबे दणाणले होते. ग्रँड रोड, माहीम, सांताक्रूज, खार अशा 20हून अधिक ठिकाणी छापे घालण्यात आले होते. या कारवाई दरम्यान डी कंपनीचा एक हस्तक एनआयएच्या रडारवर होता. त्याचं नाव आहे सलील अहमद खलील अहमद. डी कंपनीत तो सलीम फ्रूट या नावानं ओळखला जातो. सोमवारी पहाटे 5 वाजता दक्षिण मुंबईतील आगरीपाडा परिसरात असलेल्या मीर अपार्टमेंटवर एनआयएनं छापा टाकला होता, कारण त्या इमारतीत सलीम फ्रूटचा फ्लॅट आहे. एनआयएनं तब्बल 5 तास सलीम फ्रूटच्या घराची झडती घेतली. तसंच त्याच्या महागड्या वाहनांची तपासणी देखील करण्यात आली होती. 5 तासांच्या झाडाझडतीनंतर एनआयएनं सलीम फ्रूटला ताब्यात घेतलं. सोमवारी भल्या पहाटे एनआयएनं मुंबईतील अनेक ठिकाणी धाडी टाकल्या. डी कंपनीशी संबंध असलेल्या अनेक लोकांवरती या कारवाया होत्या, कारण ते एनआयएच्या टार्गेटवरती होते. डी कंपनीच्या कारवाया त्यांची आर्थिक पाळंमुळं शोधून काढण्याकरता एनआयएनं ही कारवाई केल्याचं बोललं जातंय. एनआयएच्या या कारवाईमुळे डी कंपनीला चांगलाच हादरा बसल्याचं देखील बोललं जातंय. कोण आहे सलीम फ्रूट? सलीम फ्रूट हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या छोटा शकीलचा मेहुणा आहे. 2006 मध्ये त्याचं UAE मधून भारतात प्रत्यार्पण करण्यात आलं होतं. सलीमवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. 2010 पर्यंत तो तुरुंगात होता. सलीमने 3 ते 4 वेळा पाकिस्तानवारी केलीये. तो पाकिस्तानात जाऊन छोटा शकीलला भेटल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. फेब्रुवारी महिन्यात ईडीनं नवाब मलिक प्रकरणी सलीमचा जबाब नोंदवला होता. सलीमनं दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचा ड्रायव्हर म्हणून काही काळ काम केलं होतं. हसीना पारकरचे आर्थिक आणि जमिनीचे व्यवहार सलीम सांभाळत होता असा तपास यंत्रणेला संशय आहे. सलीम फ्रूट हा छोटा शकीलचा मेहुणा असल्यामुळे तो आधीच एनआयएच्या रडारवरती होता. डी कंपनीसाठी सलीम मुंबईत काम करायचा असा संशय एनआयएला असल्यामुळे एनआयएनं त्याच्या घराची झाडाझडती घेतली. या डी कंपनीत सलीम फ्रूटचा नेमका रोल काय आहे? डी कंपनीच्या आर्थिक व्यवहारात सलीम फ्रूट महत्त्वाची भूमिका बजावत होता का? या सर्व गोष्टीचा तपास एनआयए करत आहे. अलीकडच्या काळात दाऊदची डी कंपनी मुंबईमध्ये पुन्हा सक्रिय झाल्याचा एनआयएला संशय आहे. खरं तर डी कंपनीचं दहशतवाद्यांशी साटलोटं असल्याचं अनेक वेळा समोर आलंय. त्यामुळेच आता डी कंपनी एनआयएच्या रडारवर आली आहे. सोमवारी एनआयएनं याच पार्श्वभूमीवर छापेमारी केल्याचं सूत्रांनी सांगितलं. डी कंपनीकडून चालवण्यात येणाऱ्या गुन्हेगारी आणि दहशतवादी नेटवर्कचा शोध एनआयए कडून घेतला जातोय. मुंबईतील डी कंपनीशी संबंधित ड्रग्ज पेडलर्स, हवाला ऑपरेटर्स आणि हस्तकांच्या मालमत्तांवर हे छापे टाकण्यात आलेत. या कारवाईमुळे डी कंपनीच्या आर्थिक नाड्या आवळल्या जाण्याची शक्यता आहे. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. एनआयएनं फेब्रुवारी महिन्यात दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणाच्या तपासादरम्यान ईडीनं सलीम फ्रूटचा जबाब नोंदवला होता.
तसंच डी कंपनीशी संबंधित लोकांची चौकशी केली होती। ईडीच्या कारवाईनंतर आता एनआयएनं डी कंपनी भोवती फास आवळण्यास सुरुवात केली आहे। डॉन दाऊदला एनआयएचा दणका। दाऊदचा हस्तक एनआयएच्या ताब्यात। एनआयएच्या टार्गेटवर डी कंपनी। एनआयएनं अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं मुंबईतील कुख्यात डॉन दाऊदच्या हस्तकांची नाकाबंदी करण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे डी कंपनीच्या हस्तकांची पळापळ झाली आहे। खरं तर एनआयएनं या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयानं कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकरचे नातेवाईक आणि डी कंपनीशी संबंधित व्यक्तींची घरं आणि कार्यालयांवर छापेमारी केली होती। ईडीनं मुंबईत 1-2 नव्हे तर तब्बल 10 ठिकाणांवर छापे घातले होते। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून ती कारवाई करण्यात आली होती। ईडीच्या पथकानं मुंबईतील दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्या नागपाडातील घरावर छापा टाकला होता। दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरच्या पाकमोडिया स्ट्रीटवरील घरावरही ईडीनं छापा घातला होता। तसेच दाऊदचा खास हस्तक इक्बाल मिर्चीचं घर आणि दाऊदचा अत्यंत विश्वासू माणूस ओळखला जाणाऱ्या छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रूट ईडीच्या रडारवर होता। खरं तर 2014 मध्ये हसीना पारकरचा मृत्यू झाला असून ईडीच्या पथकानं तिच्या घराची झाडाझडती घेतली होती। ईडीनं एका पाठोपाठ एक कारवाई करून एक प्रकारे दाऊद इब्राहिमला दणका दिला होता। फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रीय तपास संस्थेनं आर्थिक गैरव्यवहार आणि अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी एक गुन्हा दाखल केला होता। त्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याचं समोर आल्यानंतर एनआयएनं ईडीकडे त्याचा तपास सोपवला होता। त्यानंतर ईडीनं डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तींच्या घरांवर ही कारवाई केली होती। फेब्रुवारी महिन्यात ईडीनं मुंबईत अनेक ठिकाणी छापासत्र सुरू केले होते। या छाप्यातून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिचे घर देखील सुटले नव्हते। या ठिकाणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं हे छापे टाकले होते। हसीना पारकरचं हे सील बंद असलेलं घर सील तोडून ईडीच्या अधिकाऱ्यांनी या घरात छापा टाकला होता आणि काही महत्त्वाचे कागदपत्र गोळा केले होते। याच वेळी ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत एसबीआयचे अधिकारी देखील होते। या घराचे सगळे व्यवहार कसे झालेले आहेत हे तपासण्याकरता ईडीनं ही धाड टाकली होती। या छाप्यात हसीना पारकरच्या घरातून ईडीच्या पथकानं एक हार्ड डिस्क, इलेक्ट्रॉनिक उपकरणं तसंच काही महत्त्वाची कागदपत्र जप्त केली होती। खरं तेव्हापासूनच भारतीय तपास यंत्रणांनी डी कंपनी भोवती फास आवळण्यास सुरुवात केली होती। एनआयए कडून या प्रकरणांचा कसून तपास केला जात आहे। डी कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची पाळंमुळं खोदून काढण्यासाठी एनआयए आणि ईडी कडून तपास केला जातोय। ईडी कडून डी कंपनीच्या छुप्या आर्थिक व्यवहारांची माहिती गोळा केली जाते। एनआयएनं डी कंपनी विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर दाऊदच्या हस्तकांविरोधात फास आवळण्यास सुरुवात झाली आहे। दाऊद इब्राहिम पाकिस्तानातून आपल्या डी कंपनीची सूत्र हलवतो, तर त्याचा खास हस्तक छोटा शकील हा पाकिस्तानातूनच डी कंपनीचा कारभार सांभाळतो। दाऊदप्रमाणेच छोटा शकीलही भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहे। त्यामुळेच ईडीनं फेब्रुवारी महिन्यात छोटा शकीलचा मेहुणा सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट याच्या ठिकाणांवर छापे टाकले होते। सलीम फ्रूट हा बनावट कागदपत्रांच्या आधारे अनेक वेळा पाकिस्तानात जाऊन आल्याची माहिती तपासात समोर आली होती। त्यामुळे सलीम फ्रूट हा तपास यंत्रणांच्या टार्गेटवर आहे। त्याच्या बँक खात्यातील आर्थिक व्यवहार आणि त्याने जमा केलेल्या संपत्तींविषयीची माहिती ईडीकडून गोळा करण्यात आली आहे। सलीम फ्रूटनं हप्ता वसुली, आर्थिक तडजोडी, हवाला आणि अंमली पदार्थांच्या तस्करीतून माया जमा केल्याचा ईडीला संशय आहे। ईडीकडून सलीम फ्रूटचा जबाब नोंदवला होता। सलीम फ्रूट उर्फ सलीम कुरेशी हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या काळ्या दुनियेतील काळा पैसा हवालामार्फत दाऊदला पाठवायचा असा संशय केंद्रीय तपास यंत्रणांना आहे। या हवालामार्फत आलेल्या पैशाचा वापर
दाऊद भारताविरोधात दहशतवादी कारवाया करण्यासाठी वापरायचा, हा देखील संशय केंद्रीय तपास यंत्रणांना आहे. ईडीनं फेब्रुवारी महिन्यात डी कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी केली होती. त्या आर्थिक देवाणघेवाणीत राज्यातील एका बड्या नेत्याचा हात असल्याची चर्चा रंगली होती. डी कंपनीला तो चोरी छुपे मदत करीत असल्याचा ईडीच्या पथकाला संशय आहे. त्यामुळेच डी कंपनीशी संबंधित आयात निर्यात, बांधकाम व्यवसायातील ब्रोकर, बांधकाम व्यावसायिक यांच्यासह दाऊदच्या नातेवाईकांची कार्यालयं आणि घरांवर ईडीनं छापेमारी केली होती. दाऊदशी संबंध असलेल्या व्यक्ती एनआयए आणि ईडीच्या रडारवर असून त्या सर्वांची यापूर्वीच चौकशी करण्यात आली आहे. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. एनआयएनं मुंबईतील डी कंपनीशी संबंधित लोक तसेच काही व्यावसायिकांची चौकशी केली आहे. त्यामध्ये राजकीय व्यक्तींशी जवळीक असल्याचा देखील समावेश होता. त्यामुळे आता या छाप्यांवरून देखील राजकारण सुरू झालंय. महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आलाय. सोमवारी राष्ट्रीय तपास संस्थेनं मुंबईत अनेक ठिकाणी छापेमारी केली. एनआयएनं कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीच्या हस्तकांसोबतच काही व्यावसायिकांना सुद्धा चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. हे लोक काही राजकारण्यांशी संबंधित असल्याचं समोर आलंय. एनआयएनं हाजी अली दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खांडवानी यांचीही चौकशी केली आहे. सुहेल यांची अनेक राजकीय नेत्यांशी जवळीक असल्याचं बोललं जात आहे. सुहेल खांडवानी हे हाजी अली दर्ग्याचे विश्वस्त तसंच टचवूड रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत संचालक आहेत. तर माजी मंत्री नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक हे टचवूड रिअल इस्टेट कंपनीत 2006 ते 2016 या कालावधीत संचालक होते. विशेष म्हणजे कांडलामधल्या असोसिएट हाय प्रेशर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि टचवूड रिअल इस्टेट कंपनीनं वांद्रे कुर्ला परिसरात 200 कोटी रुपयांची जमीन खरेदी केली. आता सुहेल खांडवानी एनआयएच्या रडारवर आहेत. खंडवानी यांच्या व्यतिरिक्त एनआयएनं फिल्म प्रोड्युसर समीर हिंगोराची सुद्धा चौकशी केली आहे. 93च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात समीर हिंगोरा आरोपी होता. अभिनेता संजय दत्तला AK-56 रायफल दिल्याचा त्याच्यावर आरोप होता. टाडा कोर्टानं या प्रकरणी समीर हिंगोराला 9 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. आता टेरर फंडिंग प्रकरणी सुहेल खांडवानी आणि हिंगोराची एनआयए कडून चौकशी करण्यात आली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा आपण पाहिलं असेल की अनेकदा दुरुपयोग करण्याचं काम राज्यामध्ये चाललेलं आहे. मधल्या काळामध्ये छोट्या राजांचं असेल की दाऊदचं असेल असे कारणं दाखवून जोडण्याचा प्रयत्न आणि एका राष्ट्रवादीच्या मंत्र्याला सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी गोवण्याचा प्रयत्न केलेला होता. पण अजूनपर्यंत माननीय कोर्टामध्ये त्या पद्धतीचं प्रूव्ह करू शकले नाही. खरं तर नवाब मलिक प्रकरणात छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रूटची यापूर्वीच चौकशी झाली आहे. आता एनआयए कडून सलीम सोबतच काही व्यावसायिक आणि राजकीय व्यक्तींशी संबंधित व्यक्ती एनआयएच्या रडारवर असल्यानं याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान एनआयएनं एकाच वेळी अनेक ठिकाणी कारवाई केल्यामुळे मुंबईत एकच खळबळ उडाली होती. सलीम फ्रूट व्यतिरिक्त आणखी कुणाकुणाच्या घरावर छापेमारी केली आहे ते देखील पाहूया. मुनाफ मोहम्मद युसुफ शेख मुंबई इथून कारवाई करण्यात आलेली आहे. तर सुरेश शेट्टी यांच्या घरावर देखील छापेमारी करण्यात आली आहे. आसिफ शेख ओशिवरा मुंबई इथून छापेमारी इथे करण्यात आलेली आहे. तर अतिफ शेख यांच्या घरावर देखील छापेमारी झाली आहे. त्यानंतर फिरोज हमीद शमा यांच्या घरावर छापेमारी करण्यात आलेली आहे. गुड्डू पठाण भायखळा मुंबईमध्ये छापेमारी करण्यात आली आहे. मन्नत वोरा एंटॉप हिल मुंबई इथे छापेमारी करण्यात आली आहे. मोहम्मद सलीम फ्रूटवाला नागपाडा मुंबई इथे छापेमारी करण्यात आलेली आहे. त्यानंतर असलम पाटणी याच्या घरावर देखील छापेमारी झाली आहे. अजय गोसालिया गोरेगाव याच्या घरावर देखील छापेमारी करण्यात आलेली आहे. त्यानंतर समीर हिंगोरा याच्या घरावर देखील एनआयए कडून छापेमारी करण्यात आली आहे. त्यानंतर कय्यूम शेख याच्या घरावर देखील छापेमारी झाली आहे. आणि शेवटी सुहेल खांडवानी यांच्या घरावर देखील छापेमारी झाली आहे.
यासोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक, लगेचच परततोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. अंडरवर्ल्डचा पैसा डी कंपनीपर्यंत पोहोचवण्यासाठी दाऊदच्या हस्तकांनी खास नेटवर्क तयार केल्याचा एनआयएला संशय आहे. ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी डी कंपनीनं टेरर फंडिंग स्लीपर सेल तयार केल्याचं बोललं जात आहे. त्यासाठी काही पांढरपेशी व्यक्तींची मदत घेतली जात असल्याचं एनआयएला संशय असून त्या पार्श्वभूमीवर सोमवारी एवढ्या मोठ्या प्रमाणात छापेमारी करण्यात आली आहे. डी कंपनी कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमची गुन्हेगारी टोळी मुंबई अंडरवर्ल्डमध्ये याच नावानं ओळखली जाते. 90च्या दशकात मुंबई अंडरवर्ल्डमध्ये डी कंपनीचा दबदबा होता. मुंबईच्या रस्त्यावर टोळी युद्धातून भर दिवसा खून पडत होते. गुन्हेगारी टोळ्यांच्या वाढत्या कारवाया रोखण्याकरता मुंबई पोलिसांनी त्यावेळी या गुन्हेगारांविरोधात कारवाईचा बडगा उगारला होता. त्यामुळे पुढच्या काळात या टोळ्यांच्या कारवायांवर बऱ्याच प्रमाणात लगाम लावण्यात यश आलं होतं. गेल्या काही वर्षात अंडरवर्ल्ड टोळ्यांनी आपल्या कार्यपद्धतीत बराच बदल केलाय. मात्र त्यांच्या कारवाया चोरी छुपे सुरू असल्याचं वारंवार समोर आलेलं आहे. डॉन दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीकडून पाकिस्तानातील दहशतवाद्यांना आर्थिक मदत पुरवली जात असल्याचं यापूर्वीच उघड झालंय. भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी डी कंपनीकडून पैसे पुरवले जात असल्याचं एनआयएनं फेब्रुवारी महिन्यात दाखल केलेल्या प्रकरणातून पुन्हा एकदा समोर आलं होतं. डी कंपनी आणि दहशतवाद्यांचं हे घातक नेटवर्क उद्ध्वस्त करण्याकरता एनआयएनं कंबर कसलेली आहे. त्यामुळेच आता मुंबईतील डी कंपनीचे हस्तक एनआयएच्या निशाण्यावर आले. दाऊदच्या हस्तकांसोबतच डी कंपनीसाठी हवाला ऑपरेटर्सचं काम करणाऱ्यांच्या ठिकाणांवर एनआयएकडून सोमवारी छापेमारी करण्यात आली. त्यामध्ये डी कंपनीशी संबंधित रिअल इस्टेट मॅनेजर आणि गुन्हेगारी सिंडिकेटशी संबंधित काही जणांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे. एनआयएच्या या छापेमारी मागे नेमकं कारण काय आहे असा प्रश्न तुम्हा सगळ्यांना पडला असेल. दहशतवादी कारवाई करण्याकरता किंवा बॉम्बस्फोट घडवण्याकरता स्लीपर सेल तयार करायचे आणि बॉम्बस्फोट घडवून आणायचे अशी एक मोडस ऑपरेंडी डी कंपनीची होती. मात्र आता बॉम्बस्फोट घडवण्यापेक्षा दहशतवादी कारवाई करण्यापेक्षा आर्थिक स्फोट करण्याची तयारी जी आहे ती डी कंपनीने केली होती असं तपासामध्ये समोर आलेलं आहे. आणि याच करता हाय प्रोफाईल लोकांचा एक टेरर फंडिंग स्लीपर सेल तयार करण्याच्या तयारीत डी कंपनी होती का असाही मुद्दा आता एनआयच्या तपासातून समोर येतोय. मुंबईतील आगरीपाडा, नागपाडा, गोरेगाव, बोरिवली, सांताक्रूज, मुंब्रा, भेंडी बाजार अशा अनेक ठिकाणी एनआयएनं छापेमारी केली. त्यामध्ये दाऊदच्या टेरर फंडिंग स्लीपर सेलसाठी काम करणाऱ्या पांढरपेशी व्यावसायिकांची झाडाझडती घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. हे टेरर फंडिंग स्लीपर सेल नेमकं कशा प्रकारे काम करतात हे आता आपण पाहणार आहोत. हवाला, अंमली पदार्थ तस्करी, खंडणी, रिअल इस्टेट आणि इतर माध्यमातून कोट्यवधी रुपये जमा केले जातात. ती जमा झालेली कोट्यवधीची रक्कम विविध क्षेत्रात गुंतवली जाते. ती रक्कम गुंतवण्याकरता काही पांढरपेशी व्यक्ती आणि व्यावसायिकांची मदत घेतली जाते. त्यासाठी एक टेरर फंडिंग स्लीपर सेल तयार केला जातो. टेरर फंडिंग स्लीपर सेल मार्फत डी कंपनीच्या पैशांची विविध ठिकाणी गुंतवणूक केली जाते. त्या गुंतवणुकीतून मिळणारा व्हाईट मनी आखाती देशातील मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवला जात असे. दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेल्या आखाती देशातील कंपन्यांची त्याकरता निवड केली जात होती. आखाती देशात डी कंपनीचा दबदबा आहे. त्यामुळे डी कंपनीकडून त्याचा फायदा घेतला जातो. भारतातून हवाला मार्गे पैसे डी कंपनीला पाठवले जातात. गेल्या काही वर्षात भारतीय तपास यंत्रणांनी डी कंपनीच्या आर्थिक नाड्या आवळायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे ब्लॅक मनी व्हाईट करण्याकरता टेरर फंडिंग स्लीपर सेलचा वापर केला जात असे. भारतीय अर्थव्यवस्थेला धक्का देण्याकरता
डी कंपनीकडून हा नवा मार्ग अवलंबला जात असल्याचा NIA ला संशय आहे। या पार्श्वभूमीवर सलीम फ्रूट व्यतिरिक्त सुहेल खंडवाणी आणि समीर हिंगोरा हे NIA च्या रडारवर आले। तसंच या तिघांसह मुंबईतील एकूण 87 जण NIA च्या निशाण्यावर असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे टेरर फंडिंग स्लीपर सेलची पाळंमुळं किती खोलवर रुतलेली आहेत हे NIA च्या कारवाईवरून स्पष्ट झालंय। अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। ताजमहालवरून आता नवा वाद सुरू झालाय। काही हिंदू संघटनांनी ताजमहाल हा तेजोमहाल मंदिर असल्याचा दावा केला असून त्या प्रकरणी कोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे। ताजमहालमधील 20 बंद खोल्यांमध्ये मंदिर असल्याचा दावा त्या याचिकेमध्ये करण्यात आलाय। त्या खोल्या उघडण्याची मागणी याचिकेमध्ये करण्यात आली आहे। अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठासमोर ताजमहाल विषयी याचिका दाखल करण्यात आली आहे। यासोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।